दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोवेना. पवित्र कोणही, पवित्र कोणही, हिचे स्मिते उषे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोहेना. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य दे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझा प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंताचे संरक्षण व मरणाराचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या उठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव व असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते,
आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व कार्डिनल्स, बिशप, राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोहेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोहेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहे ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण मनात पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभू आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नोहेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजाऱ्यांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असू, तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असू, तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असू, तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असू, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तुम्हावर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. लोक समुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्यक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू मानवांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तो आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावेत म्हणून. आपण प्रार्थना करूया.
हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिलेली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. प्रवेश गीत. ऐकून देवा हाक तुझी, चरणाशी तुझ्या आलो मी. शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु. आपत्माने जीवन भरले, ते जाण तुझिया पुजली प्रभु. आपत्माने जीवन भरले, ते जाण तुझिया पुजली प्रभु. येता निराशा मग सावरावे, येता निराशा मग सावरावे, माझ्या मना धैर्य द्यावे प्रभू, माझ्या मना धैर्य द्यावे प्रभू. विश्वास माझा तुझ्यावर प्रभु. विश्वास माझा तुझ्यावर प्रभु. तू असता मजला काय कमी. शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु, शरणं 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 प्रभु. आजची ही अतिपवित्र मिस्सा पुढील व्यक्तींच्या आत्म्यासाठी आपण साजरी करीत आहोत. स्वर्गवासी लुचीबाई बाल्टिस लोबो, स्वर्गवासी संजाव तोमू रॉड्रिक्स, स्वर्गवासी मेरी उर्फ मीना फिलिप डिमेलो, स्वर्गवासी पास्कोल विक्टर डिमेलो व स्वर्गवासी संजाव परेरा. तसेच पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि हिमिसा स्वर्गवासी एडवर्ड उर्फ एडू आलेक्स रुमाव यांची ही 7व्याची मिस्सा आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा प्रत्येकानं लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत. म्हणून आपल्या हातून घडलेल्या पापांची आपण आठवण करूया आणि परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करीतो की कल्पनाने, शब्दांनी, कृत्याने व ऐगईने
मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करीतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. ख्रिस्ताये जगी ताराया, ख्रिस्ताये जगी ताराया, ख्रिस्ताये जगी ताराया, ख्रिस्ताये जगी ताराया. प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यांत सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुम्ही वाचावे म्हणून चांगल्यांच्या मागे लागा, वाईटांच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हाबरोबर असेल. वाईटाचा द्वेष करा, चांगल्यांची आवड धरा. वेशीत न्याय प्रस्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या उरलेल्या लोकांवर कदाचित दया करेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या उत्सवाचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानतो. तुमच्या पवित्र मेल्यांचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम आणि अन्न अर्पणे अर्पिली तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूंच्या शात्या अर्पणाकडे मी डोंकुनी पाहणार नाही. तुमच्या गाण्यांचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या. तुमच्या विण्यांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे आणि धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहू. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे. इस्रायल, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव तुझा देव आहे. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. तुझ्या न्यायसंबंधाने तर मी तुला बोल लावत नाही. तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच. तुझ्या घरच्या
गोरा किंवा तुझ्या मेंढपाळातले बोकड मला द्यावेचे नाहीत. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. कारण वनातील सर्व पशु, डोंगरावरील हजारो गुरेढोरे माझे आहेत. आकाशातील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहेत. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग आणि जगातले सर्व काही माझे आहे. बैलांचे मांस मी खाणार काय? बोकडाचे रक्त मी पिणार काय? प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. माझे नियम जाहीर करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण? तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुकारून देतोस. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. जय घोष. माता मरिया, उपचाराची तू राणी, रोगमुक्त करुणी, दे आम्हा संजीवनी. माता मरिया, उपचाराची तू राणी, रोगमुक्त करुणी, दे आम्हा संजीवनी. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मतईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग येशू पलीकडे गद्रेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरेतून निघून येताना त्याला भेटली. ते इतके अकराळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू आम्हामध्ये का पडतोस? नेमलेल्या समयीपूर्वी तू आम्हाला पिढे येथे का आला आहेस? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की, तू जर आम्हाला काढीत असल्यास त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. येशूने त्यास म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपाचा कळप कडेवरून समुद्रात धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टी सकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक ख्रिस्ती उद्योजक की ज्याचं घर परमेश्वराने धनसंपत्तीने भरलेलं होतं, लोकप्रियता होती, मुलंबाळं होती, चांगली पत्नी होती, सगळं काही परमेश्वराने त्याला देऊ केलेलं होतं. मात्र
त्याच्या जीवनामध्ये तिने अशी काही संगत, असे काही विचार मनात बाळगले की ज्या विचारांनी, ज्या संगतींनी, सवयींनी त्याच्या आयुष्याची पकड घेतली आणि हा ख्रिस्ती उद्योजक देवळात किंवा परमेश्वराकडे राहण्याऐवजी, परमेश्वराकडे लक्ष ठेवण्याऐवजी त्याचं लक्ष ऐहिक सुखांकडे आणि जास्तीत जास्त नफ्यांकडे गेलं. पार्ट्या करणं, दारूबाजी करणं, घराकडे लक्ष नाही, स्वतःच्या जीवनाकडे नाही, देवाकडे नाही, असं त्याचं आयुष्य त्याने जगण्यासाठी सुरुवात केली. आणि हे जगत असताना उद्योगामध्ये कधी नफा तर कधी तोटा. आणि ज्या वेळेला त्याला तोटा होऊ लागला, लॉस होऊ लागला, त्यावेळेला परमेश्वराकडे येण्याऐवजी वाईट सवयी लावून घेतल्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ मित्रांसमवेत पार्टी करणं, दारूबाजी करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं मन तो गुंतवू लागला. परमेश्वराची दया अनुभवण्याऐवजी अशा प्रकारे वाईटाची संगत त्याने धरली. घरामध्ये येऊन कधी त्याने बायकोला अपशब्द बोलले नव्हते, परंतु दारूच्या नशेमध्ये झिंगल्यामुळे तो बायकोला अपशब्द बोलणं, मुलाबाळांवरती हात उचलणं, ह्या सगळ्या प्रकार त्याच्या हातून होऊ लागले. आणि एके सकाळी त्याने स्वतःला कैदेमध्ये पाहिलं आणि त्याने पोलीस इन्स्पेक्टरला विचारलं की मी कैदेत कसा, मी इतका मोठा उद्योजक कैदेत कसा. आणि अशा वेळेला पोलीस इन्स्पेक्टरने त्याला सांगितलं की काल रात्री तू दारूच्या नशेत झिंगून घरी आलेला होता आणि तू तुझ्या पत्नीवरती सुऱ्याने वार करणार होता. इतक्यात तुझ्या नोकराने तुला पकडलं, तुझ्या पत्नीने आम्हाला फोन केला आणि तू आज कैदेत आहेस. प्रेमाच्या बंधू भगिनींनो, त्या संपूर्ण दिवसामध्ये त्याला भेटण्यासाठी कुणी आलं नाही. संध्याकाळी त्याने पाहिलं की त्याच्या बाजूचा एक कैदी हातात बायबल घेऊन वाचत होता. कुणी मला भेटण्यासाठी आलं नाही म्हणून अख्खा दिवस हा बेचैन आणि अस्वस्थ होता. मात्र बाजूचा कैदी अगदी शांतपणे बायबल वाचत होता. आणि त्याने विचारलं की तू काय वाचतोय? तर म्हणे बायबल. आणि या माणसाने विचार केला की माझ्यापेक्षा जास्त काळ ह्याने कैदेत घालवलेला आहे आणि तरी हा माणूस शांत आहे. या माणसाला शांती प्राप्त झालेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पत्नी हातामध्ये डिवोर्स पेपर्स घेऊन आलेली होती आणि तिने सांगितलं या डिवोर्स पेपरवरती सही कर, तुझं आणि माझं काही नातं नाही. आणि त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं की मला तुझी मदतीची आवश्यकता आहे. आणि तिने विचारलं काय मदत शेवटी? आणि तो म्हणाला की जो ख्रिस्त माझ्या ह्या बाजूच्या व्यक्तीला मिळालेला आहे तो ख्रिस्त मिळविण्यासाठी मला तू मदत करशील काय? प्रिय बंधू भगिनींनो, त्यावेळेला जणू काही वाईटाचं जोखंड सुटलेलं होतं, तुटलेलं होतं आणि तो मुक्त झालेला होता. तो मुक्तीच्या दिशेने निघालेला होता आणि त्याच्या पत्नीच्या हातून डिवोर्स पेपर खाली पडले आणि दोघंही हातात हात घालून घरी गेले. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, त्या व्यक्तीला त्या दिवशी खऱ्या अर्थाने पूर्ण जीवन प्राप्त झालं. स्टारफिशची कथा आहे की स्टारफिशने एक दिवस गोगलगाय स्नेल गिळलेली होती. तिला वाटलं ते अन्न आहे, परंतु त्या गोगलगायने स्टारफिशलाच गिळून टाकलं. प्रिय बंधू भगिनींनो, बाह्य शक्तीशी आपण मुकाबला करू शकतो, बाह्य शक्तीशी झुंज शक्य आहे, परंतु आंतरिक बंदिवासातून मुक्ती ही कर्म कठीण आहे. परमेश्वराच्या मध्यस्थीशिवाय आंतरिक मुक्ती आपल्याला मिळू शकत नाही. कालचं शुभवर्तमान जर तुम्ही ऐकलं किंवा ऐकलेलं असेल तर येशूने समुद्र शांत केला, ते वादळ शांत केलं
नैसर्गिक आपत्ती त्याने शांत केली आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त माणसांवरती येणारी ही आंतरिक सैतानी शक्ती शांत करतोय. म्हणजे प्रभूला दोन्ही गोष्टी शक्य आहेत. जी व्यक्ती प्रभूच्या सानिध्यामध्ये येऊन त्याच्या दयेची अपेक्षा करते त्या व्यक्तीच्या जीवनातून प्रभू नैसर्गिक शक्ती देखील घालवून देतो आणि जी वाईट सैतानी शक्तीतून देखील प्रभू त्याला मुक्त करतो. शुभवर्तमानामध्ये ते दोन भूतग्रस्त प्रभूकडे धावत येतात आणि जी प्रभूला बोलतात ते दोघं बोलत नाहीत, तर त्यांच्यातील अशुद्ध आत्मा, त्यांच्यातील सैतान बोलतोय. कारण ज्याप्रमाणे त्या गोगलगायने स्टारफिशचं अस्तित्व नष्ट केलं, मारून टाकलेलं होतं स्टारफिशला, त्याप्रमाणे त्या सैतानाने त्या दोन्ही व्यक्तींचं अस्तित्वच नाहीसं केलं होतं. ते दोघं अस्तित्वात नव्हते तर सैतान त्यांच्यामधून अस्तित्वात होता. प्रिय बंधू भगिनींनो, आणि अशा वेळेला माणसाने परमेश्वराकडे आलं पाहिजे. प्रभू येशूची माणसाच्या जीवनातील दुहेरी भूमिका आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. वाईट सवयी, सैतानी मोहपाश, व्यसन आणि वासना ह्यांच्या विळख्यात सापडल्याने माणसाचे जीवन कबरस्थानाप्रमाणे होते. त्यांच्या माणुसकी राहत नाही आणि तो माणसांना माणसाप्रमाणे वागवतही नाही. असं म्हणतात, माणूस पहिल्याने मरतो, त्याच्यानंतर त्याच्यातील वाईट सवयी मरतात. आपल्याला जर जगायचं असेल तर प्रभूकडे आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जगायचं असेल आणि आपल्यातून खरोखर सैतान घालवायचं असेल तर प्रभूकडे येऊन त्याच्या दयेची अपेक्षा करणं आवश्यक आहे. आणि त्याआधी माझ्यात कुठलं सैतान आहे हे शोधलं पाहिजे. पती पत्नीत देखील हे सैतान आल्याने पती पत्नींना ते विभक्त करते. लक्षात ठेवा, सैतान कधीच दोन माणसांना एकत्र ठेवत नाही. सैतान कधीच शांतीमध्ये आनंदामध्ये माणसांना ठेवायला पाहत नाही. अशांत माणसाचं मन आणि शरीर विद्रूप करण्याचं काम सैतान करते. आपले नातेसंबंध विद्रूप करण्याचं काम सैतान करते. आणि म्हणून आपल्यामध्ये जे सैतान आहे ते घालवून देण्यासाठी पहिल्याने आपण काय विचार मनात बाळगलेले आहेत, आपण कोण झालेलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. अस्तित्व माझं आहे की सैतान माझ्यातून जगतोय हे शोधलं पाहिजे. ज्या वेळेला हे माणसाला कळते त्यावेळेला माणसाचे डोळे उघडतात आणि तो परमेश्वराकडे, प्रभू येशूकडे दयेची अपेक्षा करून परिवर्तनासाठी येतो. क्षणभर शांत राहूया. आणि प्रभूने ज्याप्रमाणे त्या दोन माणसांना पुन्हा जीवन प्राप्त करून देऊन सैतान त्यांच्यातून घालवून दिलं, त्याप्रमाणे आपल्याला जीवन मिळावं आणि आपल्यातून सैतानी वृत्ती जावी. क्षणभर शांत राहून पवित्र आत्म्याकडे देखील प्रार्थना करूया. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक 93. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. तन मन धन हे वाहतो जीवित मज सारे. स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला
स्वीकारणीय व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू व त्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास ह्या ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील सर्व संतांनी तुझे आभार मानावेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुलित जाहली स्वर्ग धरा. जय 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 कार प्रभूचा यशो गीत गा नभंतरा. परमेशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा यशो गीत गा नभंतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल
आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यांत हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश को करा, सोडी दया दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारता परमेश को करा, सोडी दया दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारता परमेश को करा, शांती वर्षा शांती वर्षा आमावरी प्रभुवरा. आमावरी प्रभुवरा, आमावरी प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. प्रेमळ भावे प्रभुला स्तवूया, होऊनिया नितदंग. हर्ष भराने बहरून येवो, हर्ष भराने बहरून येवो, चित्तगात्र अनअंग. प्रेमळ भावे प्रभुला स्तवूया, होऊनिया नितदंग. चराचराला व्यापून उरला सर्वहून महान. प्राणी मात्र प्रकाश दे, तेजपुंज भगवान. वंदन करू त्या दीन दयाळा, होऊनिया नितदंग. प्रेमळ भावे प्रभुला स्तवूया, होऊनिया नितदंग. हर्ष भराने बहरून येवो, हर्ष भराने बहरून येवो, चित्तगात्र अनअंग. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त प्रसाद ह्यांच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद आपणावर येवो व सदा सर्व काळ राहो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने एकमेकावर प्रेम करण्यास व एकमेकांना क्षमा करण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे
ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावली उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. येशया संदेष्टाचे वचन आणि स्तोत्र संहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्यामुळे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. ह्या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा ह्या नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिय, देवाचे माते, आम्हा बाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरे, आम्हासाठी विनंती कर. येता शुक्रवार 3 जुलै महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण आपल्या पॅरिशमध्ये दुपारी 3 ते 8 अशी आराधना करत होतो. येत्या शुक्रवारी म्हणजेच ह्या महिन्याच्या जुलै महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण 3 ते 5 अशी 2 तासाची आराधना करणार आहोत. दुपारी 3 वाजता दैवी दयेची प्रार्थना होईल. त्यानंतर स्तुती आराधना आहे. त्यानंतर प्रबोधन होईल. त्यानंतर मध्यस्थीची प्रार्थना होईल व शेवटी साक्रामेंताचा आशीर्वाद असेल. आपण सर्वांनी येत्या शुक्रवारी 3 जुलै रोजी दुपारी 3 ते 5 या आराधनेमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ज्यांची लग्न डिसेंबर 2020 पर्यंत आहेत, म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2020 मध्ये जे तरुण तरुणी लग्न करणार आहेत अशांनी नावनोंदणी केलेली आहे. 34 जोडपी आपल्याकडे यावर्षी या 3 महिन्यामध्ये लग्न करीत आहेत. या तरुण तरुणींना नम्र विनंती आहे की जर त्याने गिरीजमधील वैवाहिक मार्गदर्शन शिबिर केलं नसेल तर कृपया चर्च कार्यालयाशी त्याने संपर्क साधायचा आहे व या शिबिरासाठी, गिरीजच्या शिबिरासाठी चर्चमध्ये या आठवड्यामध्ये नावनोंदणी करायची आहे. पुन्हा एकदा, ज्यांची लग्न डिसेंबर 2020 मध्ये आहेत आणि ज्यांनी वैवाहिक मार्गदर्शन शिबिर गिरीजचं केलं नसेल त्यांच्यासाठी नावनोंदणी या आठवड्यामध्ये आपल्या चर्चमध्ये करण्यात येईल. पुन्हा एकदा आपल्या सर्व भाविकांना सूचना आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे, ते आटोक्यात आणणे आपल्या हातात आहे आणि म्हणून प्रत्येकाने कामाशिवाय घरापासून बाहेर पडायचं नाही. सरकारी यंत्रणा देखील त्याकडे लक्ष देत आहेत. आपली बदनामी व्हावी, आपल्याला कोणी मारहाणी करावी, आपल्याला तुरुंगवास व्हावा, आपण क्वारंटाईन व्हावे अशी पगत आपल्यावर येऊ नये म्हणून प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. अंतिम गीत. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. आई माऊली आमची,
येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. जीवन जगण्या सकलांना क्षमा देण्या, सर्वांना मदत करण्या, विनंती कर माझ्यासाठी. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते, विनंती कर मरिया माते, विनंती कर मरिया माते.